बघा, आज त्यांनी डॉक्टर महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे का? सातत्याचे जे स्टेटमेंट आहे बाबासाहेब आंबेडकर वक्तव्य स्टेटमेंट करायची आणि माफी मागायची. राहुल सोलापूरकर यांचा संबंध संघाशी आहे. राहुल सोलापूरकर यांचा संबंध संघाशी आहे. त्यांनी आधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबत वक्तव्य केलं, त्यानंतर महामानव घटनाकार भारतरत्न डॉक्टर आंबेडकरांबाबत वक्तव्य केलं. माफी मागायची, आधी वक्तव्य करायचं, माफी मागायची, हे एकंदरीत संघाचं धोरण दिसत आहे. आणि अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये जातीयवादाला खतपाणी घालायची, उद्रेक घडवायचा, दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करायची आणि भारतीय जनता पक्षाला जातीय राजकारणामध्ये मदत होईल अशा प्रकारच्या भूमिका सातत्याने घ्यायचा, हे संघाचं एक धोरण दिसत आहे. पण महाराष्ट्रामधल्या जनतेनं सावध राहायला पाहिजे या सगळ्या लोकांपासून. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे त्यांनी नाटकात मोठी मागणी केली आहे. त्यांनी म्हटलं की बाबासाहेबांनी लिहिलेली मूळ संविधान आहे, त्यामध्ये देवांचे जे फोटो होते, महापुरुषाचे फोटो होते, पुन्हा लावण्यात यावे. बघा, आता हरिभाऊ बागड्यांचा जर रिसर्च असेल त्याच्यावर त्याचा अभ्यास करू आम्ही. ते महामंडलेश्वर असतील, ते महामंडलेश्वर असतील आणि त्यांच्याकडे जर काही नवीन माहिती असेल, ते आता घटनात्मक पदावर आहेत आणि डॉक्टर आंबेडकर घटनाकार होते किंवा आहेत. आम्हाला अभ्यास करावा लागेल त्याच्यावरती, मांडी घालून, मान ठोकून. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला गेले आहेत. आता विधानसभेमध्ये राज ठाकरे सोबत यावी त्यांची भूमिका होती, मात्र ते आले नाही. त्यानंतर त्यांची टीका आणि आता भेट, कसं बघताय? मी काय बघणार, कसं काय त्यात बघण्यासारखं काय आहे? राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कला एक कॅफे खोललेला एवढंच मला माहिती आहे. तिथे लोक चहा पानाला येत असतात सातत्यानं आणि तो सगळ्यांसाठी खुला आहे आणि चांगली गोष्ट आहे. राजकारणामध्ये असं चहापान होत असतं आणि एक चांगला कॅफे असेल तर लोक जात येत राहतात. लोकांनी छान नजारा समोर पाहायला मिळतो, बसायला जागा मिळते, उत्तम. गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते जर एकत्र आले तर एक राजकीय पक्ष तयार होऊ शकतो असं पंकजा मुंडेंनी म्हटलं. मग करावा, स्वतः त्यांनी पुढाकार घ्यावा ना. गोपीनाथराव मुंडे यांच्यावरती आमचंही प्रेम होतंच ना. गोपीनाथराव मुंडे हे त्या काळात युतीचे समर्थक होते. युती उभी करण्यामध्ये, टिकवण्यामध्ये त्यांचंही मोठं योगदान होतं. आणि आता पंकजाताईला वाटत असेल की एक नवीन पक्ष स्थापन करावा मुंडे साहेबांच्या विचारधारेचा, तर त्यांनी नक्की पुढाकार घ्यावा. त्यांना आमच्या पूर्ण शुभेच्छा. धनंजय मुंडे यांच्यावरती होत असलेल्या आरोपामुळं, कुठे धनंजय मुंडे किंवा मुंडे परिवारावरती होत असलेल्या आरोपामुळं त्यांनी असं कुठे सांगून सरकारला इशारा दिला का? असं आहे की धनंजय मुंडे यांच्यावरती कोण आरोप करत आहे? भाजपचे